तुम्ही बॅकपेनबद्दल वाचताना किंवा ऐकताना स्पॉन्डिलोसिस, स्पॉन्डिलोलायसिस आणि स्पॉन्डिलोलिस्थेसिस अशा बऱ्याचशा कन्फ्युजिंग टर्मिनॉलॉजी ऐकल्या असाल. आपण ह्या 3 गोष्टींबद्दल जाणून घेऊया. स्पॉन्डिलोसिस म्हणजे 2 मणक्यांमध्ये जे एक नैसर्गिकरित्या एक आवरण दिलेलं असतं, जे त्यांचं प्रोटेक्शन करतं, त्यांची झीज एकमेकांवरती होऊ देत नाही. ते कार्टिलेज डिजनरेट होतं आणि त्याच्यामुळे 2 मणक्यांमधला गॅप कमी होतो. वयोमानानुसार होणारी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. काही पेशंट्समध्ये ज्यांना कष्टाची कामं करावं लागतात, वजन उचलावं लागतं किंवा पुढं झुकून काम करावं लागतं, वेटलिफ्टर्स अशांमध्ये स्पॉन्डिलोसिस थोडासा लवकर सुरुवात होतो. स्पॉन्डिलोलिस्थेसिसमध्ये 2 मणकी, खास करून लंबार वर्टेब्राज, मोस्ट कॉमनली L4-5 किंवा L5-S1 ह्यांची अलाइनमेंट थोडीशी मिसमॅच होते. हे एकमेकांच्या वरती सरकतात, एकतर पुढे जातात किंवा मागे सरकतात आणि यांच्या या मुवमेंटमुळे त्यांच्या आजूबाजूचे जे नर्व्स असतात त्यांच्यावरती बऱ्यापैकी प्रेशर पडतं. हा दुसरा भाग झाला स्पॉन्डिलोलिस्थेसिस. स्पॉन्डिलोलायसिस म्हणजे 2 मणक्यांना जोडणारा एक भाग असतो, त्याला पार्स इंटरआर्टिक्युलरिस असं म्हटलं जातं. या पार्स इंटरआर्टिक्युलरिसमध्ये जेव्हा कुठल्या कारणामुळे डिफेक्ट येतो तेव्हा त्याला स्पॉन्डिलोलायसिस असं म्हटलं जातं. एक ढोबळ मारणाने स्पॉन्डिलोलायसिस हे पुढं जाऊन स्पॉन्डिलोलिस्थेसिसमध्ये कन्व्हर्ट होऊ शकतं.